नंदिनी ब्लॉग अँड कलाकौशल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे मला। तर सध्याचा आपला जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे घरातला गॅस। तर आणि मला असं वाटलं की मी जी काही गोष्टी ज्या आहेत त्या पाळते, तर त्या खूप गरजेच्या आहेत आणि खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा फायदा पण खूप छान होतोय। तर म्हटलं मग ते तुमच्यासोबतही शेअर करायला, म्हणून मग मी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या गॅसच्या संदर्भातच बनवत आहे। तर आम्ही घरामध्ये 4 माणसं राहतो आणि 4 माणसाचा स्वयंपाक बनवण्यासाठी मला आहे ना अर्धा ते पाऊण तास बरोबर लागायचा। म्हणजे स्वयंपाक करत करत कधी टी व्ही चालू असली तर यायचं, टी व्ही बघायची, नंतर जायचं, म्हणजे भाकर भाजता भाजता तिथं भाकर गॅसवर टाकायची, प्लेटमधली भाकर थापून झाली की यायचं, लांबून थांबून टी व्ही बघायची। तर असं करत करत मला जवळजवळ पाऊण तास लागायचा संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्यासाठी। सकाळचा स्वयंपाक काय पडदिशा होऊन जायचा, पण संध्याकाळच्या स्वयंपाकाला वेळ लागायचा। आणि मग आता जेव्हापासून गॅसचे हे प्रॉब्लेम झालेले आहेत तेव्हापासून असं वाटतंय की एकदम असा पटदिशा स्वयंपाक व्हावा, गॅस बंद करावा आणि आपण येऊन बसावं, म्हणजे गॅस अजिबात जास्त उडू वाटत नाही। तर म्हणजे प्रत्येक घरातल्या स्त्रीला ना ह्या अडचणीला फेस करावं लागते, जो की तर ह्याच्यासाठीच मी काही गोष्टी ज्या आहेत ते माझ्या आयुष्यात बदल केलेले आहेत स्वयंपाकाच्या बाबतीतल्या। तर मला खूप गरजेच्या वाटल्या त्या आणि मला त्याचा फायदा पण खूप छान होतोय। तर म्हणून म्हटलं मग मी तुमच्यासोबतही त्या गोष्टी शेअर कराव्या, म्हणून मी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो त्या संदर्भातच बनवते। तर बघा, गॅस आहे ना, गॅस संपल्यास बुक जरी गेला ना तरी तो लवकर मिळत नाही आहे। तर गॅसचा जो बर्नर आहे तो स्वच्छ घासून घ्यायचा। आपण पहिलं मला नाही वाटत की रोज रोज कोणी असं गॅसचा बर्नर काढून घासत असेल, पण आता आहे ना गॅसचा जो आहे ना तर इतका प्रॉब्लेम होत आहे मिळायला। तर त्याच्यासाठी जितकी जास्त होईल तितकी आपल्याला गॅस जो आहे तो व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वापरायचा आहे। तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आहे ना आठवड्यातून 2 वेळा तरी आपण ना गॅसचा जो बर्नर आहे तो स्वच्छ घासून घ्यायचा। असं वाटलं, असं स्वयंपाक करताना म्हणजे रोज रोज आपल्याला काही तो भांड्यामध्ये नाही घासणं होत, पण संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला आहे ना तुम्ही आवर्जून आठवड्यातून 2 वेळा तरी ते बर्नर जे आहे ते छान असे क्लीन करून घासून घ्यायचं आपल्या भांड्यांसोबतच। तर त्याच्यामुळं काय होतं, गॅस जो आहे तो वेस्टेज जात नाही असा इकडे इकडं, आणि बर्नर छान साईडची आग असते ती पूर्ण आपल्या भांड्याला लागते आणि स्वयंपाक जो आहे तो आपला लवकर तयार होतो। त्याच्यामुळं सगळ्यात आधी तर आपले गॅसचे बर्नर जे आहेत ते स्वच्छ ठेवायचे। नंबर 2ची टिप जी आहे ती आपण आता तुम्ही करत असाल का नाही माहिती नाही, पण मी तर आहे ना फक्त गावाला जाताना गॅसचा जो सिलेंडर आहे ना तो खालून बंद करायचे। असं एरवी करतच नव्हते गॅसचं सिलेंडर कधी बंद, फक्त असं बाहेर कुठं चाललं फिरायला वगैरे, म्हणजे घराच्या बाहेर जेव्हा मी जाईल ना तेव्हाच लाईट, गॅस, घराच्या खिडक्या वगैरे, तर हे सगळं बंद करायचं। असं घरात असताना कधीच असा गॅस जो आहे तो खालून टाकीचं जो बटन असतं तर ते मी कधीच बंद केलेलं नाही। पण जेव्हापासून गॅसचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे ना तर तेव्हापासून आता ते माइंडमध्ये असं सेट झाले की गॅसची बचत करायची, होईल तितकी बचत करायची। तर त्याच्यामुळं बरोबर स्वयंपाक झाला की पहिला हात जो आहे तो गॅसच्या बटनाकडे जातो। तोही गॅसचे बटणं तर सगळे बंदच असतात, पण जे सिलेंडरचं मेन बटन असतं ना ते पण बंद करायचं। जेव्हा आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा आहे तेव्हा मग आपण ते बटन चालू करायचं आणि स्वयंपाक करायचा। पण ही काळजी नक्की घ्या की स्वयंपाक झाल्याच्या नंतर गॅसचं बटन जे आहे ते बंद करा, त्याचाही खूप छान फायदा होतो आपल्या गॅस बचतीसाठी। आणि तर स्वयंपाकाबद्दल मी माझ्या आयुष्यात काय गोष्टी चेंज केल्यात त्या सांगते मी तुम्हाला, तुम्हाला पण त्या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल। आता आपण संध्याकाळी स्वयंपाकासाठी बऱ्याच घरांमध्ये वरण भात हा कंपल्सरी लागतो, म्हणजे लागतोच। तर वरण भातासाठी आपण रेग्युलर 3 ते 4 शिट्ट्या करतो कुकरला जर वरण भात लावलं तर। तर आता ह्या 3 ते 4 शिट्ट्या न करता काय करायचं, जर तुम्हाला संध्याकाळच्यासाठी वरण भात लावायचा असेल तर जेव्हा तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे त्याच्या अर्धा तास किंवा मग 1 तास डाळ आणि तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून डब्यामध्ये भिजत घालायचे
आणि नंतर मग त्याला तुम्ही एक शिट्टी जरी केली आणि दुसरी शिट्टी होत असेल तेव्हा गॅस जो आहे तो बंद करून टाकायचा आणि त्याची वाफ जी आहे ती पूर्ण त्याच्यामध्येच थंड होऊ द्यायची. आपण चमचनं वगैरे अशी वाफ काढतो कुकरची तशी अजिबात काढायची नाही. ती पूर्ण जो आहे तो मनानंच कुकर जो आहे तो आपला थंड होऊ द्यायचा. जी आतमध्ये जी वाफ साचलेली असते तर आपला डाळ भात जो आहे ना तर त्याच्यावरच खूप छान शिजतो. 4 शिट्ट्यांऐवजी फक्त 2 शिट्ट्या जरी केल्यात तरी ती डाळ भात इतकी छान शिजते ना खूप, आणि लवकरही शिजते. 2 शिट्ट्या व्हायला काही वेळ लागत नाही. त्याची जी वाफ आहे ती फक्त वाफेवरच आपण डाळ भात जो आहे तो छान शिजला जातो आपला. आणि दुसरी टिप जी आहे ती मी प्रत्येक भाजी जी आहे ना आता कुकरमध्ये बनवते, तर त्याचाही खूप मोठा फायदा झाला आहे मला. आता सुक्या भाज्या ज्या असतात ना, गवारीची शेंग म्हणा किंवा वांग्याची भाजी म्हणा, दोडक्याची भाजी, पहिलं मी कढईमध्ये बनवत होते. मग कढईमध्ये काय करायचं, भाजीला फोडणी टाकायची आणि जास्त असं पातळ भाज्या करायच्या नसतात त्या. आता प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार करतात, पण आमच्यात त्या भाज्या ज्या आहेत ते शक्यतो सुक्या बनवल्या जातात. तर मग आता गवारीची भाजी जरी बनवायची असेल तर फोडणी द्यायची त्याला आणि ताट झाकून ठेवायचं आणि मग 2-2 मिनिटाला ते ताट काढायचं, हलवत राहायचं. मग त्याच्यामुळं जवळजवळ गवारीची शेंग शिजायला तर एक 10 मिनटं तरी लागतातच, जर आपण असं रेग्युलर करायचं म्हणलं तर. तर मग आता ह्या गॅसची जी बचत चालू आहे तर तेव्हापासून मी काय करते, माझ्याकडे स्टीलचा जो एक 5 लिटरचा आहे आणि दुसरा जो आहे तो 3 लिटरचा आहे. मी कॉम्बो सेट घेतलेला होता. तर मग आता मी सगळ्या ज्या भाज्या आहेत, वरण भात आणि दुसरं जर काय बनवायचं असेल तर त्या मोठ्या 5 लिटरच्या कुकरमध्येच ते 3 डबे लावून ठेवते. आणि जर समजा अशा सिंगल भाज्या बनवायच्या असतील तर छोट्या कुकरला लावते. तर आता गवारीची भाजी जर बनवायची असेल तर त्याला फोडणी देते आणि फोडणी द्यायची आणि जे आपण कढईमध्ये सतत हलवत बसत होतो तसं आता हलवायची गरज नाही लागत. फोडणी द्यायची आणि किंचित असं थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण जे आहे ते लावून टाकायचं आणि फक्त 1-2 मिनटं त्याची जी वाफ कुकरमध्ये जमा होईपर्यंत गॅस जो आहे आपल्याला स्लो ठेवायचा आहे. फास्टही करायचं नाही, स्लो ठेवायचा. आणि आपल्याला वाटलं ना की आता कुकरमध्ये छान अशी वाफ जमा झाली की गॅस लगेच बंद करून टाकायचा आणि ती वाफ जी आहे ना 5 मिनटं तशीच मनानं थंड होऊ द्यायची. आणि मग नंतर जर तुम्ही ती कुकरचं झाकण काढून बघितलं तर तुमची जी भाजी आहे गवारीच्या शेंगाची तर ती तयार झालेली असते. शेंगा या खूप छान शिजलेल्या असतात. आणि तुम्हाला जर त्याच्यापेक्षाही कमी शिजलेला तर बऱ्याचदा का गवारीची भाजी किंवा वांग्याची भाजी जास्त लोक असं म्हणजे शिजवून जास्त शिजवल्या जात नाही, थोडंसं परतलं की होऊन जातो. त्याच्यासाठी पण खूप छान समजा हा उपाय आहे की फोडणी टाकायची, कुकरचं झाकण लावायचं आणि थोडीशी वाफ जमा झाल्यासारखी वाटली गॅस बंद करून टाकायचा आणि 5 मिनिटानं खोलायचा. तुमच्या शेंगा ज्या आहेत ते शिजलेल्या असतात. भाजीला चवही खूप छान येते. ते जे आपण सतत ताट काढून हलवत बसतो ते अजिबात करायची गरज नाही पडत त्याच्यामध्ये आणि 2 मिनिटांमध्ये आपली कोणतीही भाजी जी असेल ती तयार होते. वांग्याची भाजी ही तशीच भाजीला फोडणी टाकायची, झाकण लावायचं. फक्त असं आपल्याला ते शिट्टी नाही होऊ द्यायची. तशा भाज्यांना शिट्टी केली ना आपली भाजी जी आहे ती पूर्ण गाळ होऊन जाईल. फक्त असं वाटलं ना की याच्यामध्ये वाफ छान अशी जमा झाली, गॅस बंद करून टाकायचा. एकही शिट्टी होऊ द्यायची गरज नाही. फक्त त्या जे मध्ये कुकरमध्ये वाफ जमा झाली ना त्याच्यावरच आपल्या भाज्या ज्या आहेत ना खूप छान शिजल्या जातात आणि आपला स्वयंपाक जो आहे तो पण पटकन होतो. म्हणजे सतत ते कढईमध्ये भाजी हलवत बसायची गरज नाही. आता मी तसंच कुकरमध्ये जे आहे ना गेले 8 दिवस झालं मी सतत प्रत्येक भाजी जी आहे ती कुकरमध्ये करते. त्याच्यामुळं स्वयंपाक जो आहे तो माझा इतका पटकन होतो ना. भाजी एक साईडला भाजी बनवते, झाकण लावते आणि चपातीसाठी तवा गॅसवर ठेवला आणि चपातीचा गोळा बनवतो तर ती भाजी जी आहे ती तयार झालेली असते. त्याला काय हलवत बसायची गरज नाही, काय नाही. आणि चपातीसाठी पण आहे ना आपण जे आहे ते लोखंडाचा तवा किंवा मग ॲल्युमिनियमचा जाड असा तवा वापरतो ना. तर आता गॅसची बचतच करायची म्हणलं तर आपण बायका काय कोणत्या गोष्टीसाठी
मागं हटत नाही. कोणतीही अडचण आली तर त्याला फेस करायची खरंच आपल्याजवळ काय म्हणतात ते खूप सारे आयडिया असतात. आपण असं हार मानून कोणत्याच गोष्टीला बसत नाही. एवढा कोरोना आला त्याला आपण नाही घाबरला. त्या गॅसच्या आला तर काय घाबरायचं. आपल्याकडे 100 बडकर एक ज्या आहेत त्या टिप्स आणि ट्रिक असतात, प्रत्येक महिलेकडे असतात बरं का ह्या. तर चपात्यासाठी पण आता मी तो जाडवाला तवा नाही वापरत, ॲल्युमिनियमचा पण नाही वापरत, लोखंडाचा, कारण तो तवा तापायलाच बराच वेळ लागतो. हा हे बरोबर आहे की एकदा का तो तवा तापला की पटपट चपात्या होऊन जातात. पण मी सध्या तो लोखंडाचा आणि ॲल्युमिनियमचा तवा जो आहे तो अवॉइड केलेला आहे. चपात्यासाठी जे आहे मी संध्याकाळी भाकरी बनवण्यासाठी समजा ॲल्युमिनियमचा तवा वापरते, पण चपात्यासाठी नाही वापरत. तर जे नॉनस्टिकचे तवे असतात आपण डोसे वगैरे बनवण्यासाठी जे वापरतो, तर त्या तव्याचा जो आहे ते मी वापर करते चपात्यासाठी. चपात्या पण खूप छान होतात आणि एकदम पटपट भाजल्या जातात. खाली आपण चपाती लाटूस तर आपली तव्यावरची चपाती आहे ती भाजलेली असते. तर त्याच्यासाठी तवा पण आहे ना मी चेंज केला आहे आणि नॉनस्टिकच्या तव्यावर जे आहे त्या चपात्या बनवत आहे आता सध्या तरी. तर याच्यामुळं स्वयंपाक आहे ना गॅस जास्त उडू नये म्हणून हात पण खूप फास्ट चालतो. एकदम पटापट पटापट चपात्या पण लाटल्या जातात. आता तिकडं चपाती तव्यावर टाकून मी इकडं टी व्ही बघायला येत नाही, कारण इकडं जर आलं गॅस बारीक करून तर तिकडं गॅस जो आहे तो जास्त वेस्ट होईल. ह्यासाठी ती गोष्ट जी आहे ती 8 दिवस झालं पूर्णपणे बंद आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की खूप छान असा मला तर फायदा झाला आहे ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात मी बदल करून. तर स्वयंपाक जो आहे तो पण पटकन होतोय आणि गॅसची जी आहे ती खूप बचत होते. तर बघूयात आता एक 4 दिवस झाले मी माझा सिलेंडर जो आहे तो बदललेला आहे. तर मला प्रत्येक महिन्यामध्ये 1 महिना 3-4 दिवस जो आहे तो गॅस जात होता. आता बघूयात, आता लावलाय 4 दिवस झालं. आता हा जो गॅस आहे तो किती दिवस जातोय हे मला बघायचं आहे, कारण मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस केलेत गॅससाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी. प्रत्येक भाजीची आता कढईमध्ये सतत हलवत व्हायची ती तशी होत नाही. एकदम 2 मिनटामध्ये फक्त आणि फक्त वाफेवर जे आहे ते मी भाज्या बनवत आहे. आणि हे मेथीची भाजी झालं, शापूची भाजी झालं, हे देखील मी भाज्या कढईत नाही बनवत आहे. आता डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी टाकते आणि फक्त झाकण ठेवून देते. आपल्याला आपण जेव्हा कढईमध्ये भाजी बनवतो आपण ताट झाकून ठेवतोच ना त्याच्यासाठी, भाजी शिजण्यासाठी. तर मग इथं जे आहे ते ताट न झाकता काय करायचं, आणि कढईत भाजी बनवण्यापेक्षा आपण कुकरमध्ये भाजी बनवायची. ताट न झाकता जे कुकरचं झाकण आहे ते लावून ठेवायचं. आणि काय होतं, एक तर ती कुकरच्या झाकणामुळे वाफ जी आहे त्याच्यावरची बाहेर जात नाही, म्हणजे तिला जागाच नसते बाहेर जायला. तर ती वाफ जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये जमा होती. आणि फक्त आपल्याला एवढंच लक्ष ठेवायचं की कुकरमध्ये वाफ जमा झाली की गॅस बंद करायचा. नाहीतर सुक्या भाज्याला पण जर शिट्ट्या होऊ दिल्या तर भाजी करपून थाड होऊन जाईल मध्ये. आणि पण आम्ही कुकरमध्ये भाज्या करायला गेलो आणि आमची भाजी जी आहे पूर्ण करपून गेली. तर तसं काही करू नका ताईंनो. स्वयंपाक करायच्या खूप छान छान टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत, मी ज्या गोष्टीचा मला फायदा होतोय त्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर तुम्हाला ह्या ज्या स्वयंपाकातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.